संविधानामध्ये भाग 3 मध्ये मूलभूत हक्क दिले. या मूलभूत हक्कांमध्ये धार्मिक अधिकार आणि अल्पसंख्याकांचं हित दिलेलं आहे. कलम 25 ते कलम 30 मध्ये ह्या तरतुदी आहेत. कलम 25 मध्ये सत्सद विभूती धर्माचे आचरण, प्रकटीकरण व प्रचार करण्याचा अधिकार आहे. कलम 26 मध्ये धर्माच्या व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचा अधिकार आहे. कलम 27 मध्ये धर्माच्या संवर्धनासाठी म्हणून कुठल्याही प्रकारचा कर लावता येणार नाही अशी तरतूद आहे. कलम 28 मध्ये शैक्षणिक संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण व उपासना यास उपस्थित राहण्यापासूनची तरतूद आहे. तर कलम 29 मध्ये भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये निवास करणारा कुठलाही नागरिकाचा गट असेल तर स्वतःची भाषा, लिपी आणि संस्कृती याचा संरक्षण करण्याचा अधिकार आहे. आणि शेवटचं कलम 30 अल्पसंख्याकांना स्वतःच्या शैक्षणिक संस्था स्थापन व प्रशासन करण्याचा हक्क हा देत असते. म्हणजे अल्पसंख्याकांचं हित, धार्मिक अधिकार आणि धर्मनिरपेक्षता याचं योग्य असं संतुलन आपल्या संविधानामध्ये साधलेलं आहे. थँक्यू सो मच.